नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वप्न पाहणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. रात्री झोपल्यावर सर्वजण स्वप्न पाहतात. कधी एखादं भयानक स्वप्न आपल्याला झोपेतून खडबडून जागं करतं, तर कधी एखादं मजेशीर स्वप्न आपल्याला पोट धरून हसायला लावतं. कधी एखादं गूढ स्वप्न आपल्याला विचार करायला भाग पडतं, तर कधी आपल्या आसपास झालेल्या घटना आपल्याला स्वप्नामध्ये पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ हा दडलेला असतो. तर आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत. स्वप्नात एखाद्याच्या पायाला स्पर्श करण्याचा अर्थ काय असतो, याचबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या चरणांना स्पर्श करताय असं जर तुम्ही पाहत असाल, तर ते स्वप्न म्हणजे प्रगतीचा मार्ग उघडण्याची लक्षणं आहेत असा त्याचा अर्थ होतो. जर तुम्हाला स्वप्नात एखाद्याच्या पायाला स्पर्श करताना दिसलं, तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचे विरुद्ध ग्रह नक्षत्र आता तुम्हाला अनुकूल होणार आहेत. तुमच्या स्वप्नात ज्येष्ठांच्या पायाला स्पर्श करणं हे तुमच्यातील आदर, नम्रता आणि नम्रतेचा भाग जागृत होण्याचं लक्षण आहे. स्वप्नात एखाद्याच्या पायाला स्पर्श करणं हे त्या व्यक्तीची आभा तुमच्या आभेपासून शोषून घेऊन स्वतःला अधिक उत्साही बनवण्याचं ते लक्षण आहे, असा त्या स्वप्नाचा अर्थ आहे. पायाच्या बोटातून शक्ती प्रसारित होत असते. त्यामुळे स्वप्नात जर तुम्ही कोणाच्या अंगठ्याला स्पर्श करत असाल, तर ते जीवनातील अंधकाराचा नाश होऊन सौभाग्य, वय, सामर्थ्य, ज्ञान, कीर्ती वाढण्याचं लक्षण मानलं जाऊ शकतं. यामुळेच सकाळी उठल्यावरती भारतीय शास्त्रात आपल्या आईवडिलांच्या पाया पडणं किंवा त्यांच्या पायाचा अंगठा आपल्या कपाळाला लावणं हे फार महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही स्वप्नामध्ये तुमच्या आईवडिलांच्या किंवा घरातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या पाया पडताय असं जर तुम्ही स्वप्नामध्ये पाहत असाल, तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे, हे लक्षात असू द्या. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने या स्वप्नाचा अर्थ होत असतो. यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हालाही तुमच्या स्वप्नामध्ये असं कोणी पाया पडताना दिसलं असेल किंवा तुम्ही कोणाच्या पाया पडताय असं जर दिसलं असेल, तर नक्कीच तसं कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.